धूळ कशावर आहे का टीव्हीवर आहे? टीव्हीवर धूळ नाहीच आहे, टीव्ही दररोज पुसला जातो, ग्रंथ कधी कधी काढला जातो ना. आणि म्हणून त्या अनुषंगानं महाराज सांगतात, नट नटीचे फोटो जीवा पाड जपती, साधू सज्जनांचे फोटो धूळ खात पडती. ग्रंथ धूळ खातच पडलेत ना, धूळ खात पडले ग्रंथ रस रंग गोडी, जनता झाली वेडी बाबा जनता झाली वेडी. हे सगळं घडतंय, आपल्याला त्याच्याविषयी आवड नाही राहिली, धर्माविषयी आदर नाही राहिला. आणि म्हणून कदाचित सप्ताह करणाऱ्यांना नाव ठेवतात लोक. ज्यांनी सप्ताह उभा केलाय ना, अवघड काम आहे कार्यकर्ते मंडळी, तुम्हाला अनुभव नसेल पण फार अवघड काम आहे. आम्ही दररोज या गोष्टीतून जात असतो. ज्यानं उभं केलंय ना त्याला मोठ्या मनानं फार लोक सपोर्ट नाही करत, वाईटाला सगळे सपोर्ट करतात. पण जेव्हा काहीतरी चांगलं कार्य हाती घेतो त्या कार्याला मात्र अनेक लोक विरोध म्हणून उभे राहतात. असं करायला पाहिजे होतं, तसं करायला पाहिजे होतं, सप्तास कशाला केला, कीर्तनच कशाला केले. करणार नाहीत आणि तुम्हाला साथही देणार नाहीत, पण अडथळे आणल्याशिवाय राहणार नाही. पण खरं सांगू का, अडथळे आल्यावर घाबरायचं आणि मागे सुद्धा हटायचं नाही. कच्चे रस्ते पाहिलेत का? कच्चे रस्ते पाहिलेत? कच्च्या रस्त्याला एखादा गतिरोधक पाहिलाय का? कच्च्या रस्त्यावर गतिरोधक पाहिलाय? आणि आताचे काँक्रिटीकरण झालं इथून तिथून, त्यांना गतिरोधक आहेत की नाही? हा, मग चांगल्या रस्त्यालाच गतिरोधक असतात आणि चांगल्या कामालाच विरोधक असतात. विठ्ठल 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 म्हणून आपण आपला मार्ग बदलायचा नसतो. प्रवास सुखरूप करायचा असेल, कच्च्या रस्त्यावरून जाण्यापेक्षा कुणीही चांगल्या रस्त्यावरून जायचं पसंत करतं, भले गतिरोधक असले तरी सुद्धा. कारण हे प्रमाणच आहे. जोपर्यंत तुमच्या कामात अडथळे येत नाही समजून घ्या आपलं काहीतरी चुकीचं चाललंय. पण अडथळे निर्माण झाले आणि विरोधक निर्माण झाले, समजायचं आपलं काम बरोबर चाललंय, 100% आपण सरळ दिशेनं चाललोय जिथं विरोध व्हायला लागला. म्हणून भगवंताचं जे कार्य आहे ना, एकदा हाती घेतलं की माझा भगवंत ते कार्य पार पाडण्यासाठी तत्पर असतो. नामा म्हणे केशी राजा केला नेम चालवी माझा, नामा म्हणे केशी राजा, नामा म्हणे केशी राजा केला नेम चालवी माझा. आपण हातात त्या भगवंताचं जे कार्य घेतलंय ना, ते कार्य मात्र माझा भगवंत हा माझा नेम आहे, हे माझं नित्य कर्म आहे असं म्हणून पुढे घेऊन जातो. आपण फक्त एक पाऊल उचलायची गरज असते आणि माझा भगवंत तत्परतेनं ते कार्य पुढे घेऊन जाण्यासाठी मात्र पुढे पुढे येत असतो. म्हणून ज्याच्या मनामध्ये संकल्पना जरी आली आपल्याला गावात सप्ताह करायचा आहे, भाग्यवान असतात ही माणसं. एकाच्या कैवाडी उगवी बहुतांची कोडी, एकाच्याच मनामध्ये निर्माण झालेला प्रश्न आहे, आपल्याला सप्ताह करायचा आहे. पण एवढ्या सगळ्यांना लाभ होतोय, जिथपर्यंत आवाज जातोय ना तेवढ्या लोकांना लाभ होतोय ह्या गोष्टीचा. इथं बसल्या बसल्या तुम्ही श्रवण करताय, पुण्य वाढतंय, तुमची श्रवण भक्ती होते. आणि बाहेर हा आवाज जिथपर्यंत जातोय, साऊंडचा आवाज जिथपर्यंत जातोय तेवढं वातावरण मात्र पवित्र होतंय. कशाच्या आवाजानं? कीर्तनाच्या. नाद ब्रह्म म्हणतात बघा, एकत्र जे होतं ना टाळ मृदंग विणा म्हणणाऱ्यांचं, हा जो आवाज निर्माण होतो ना याला नाद ब्रह्म असं म्हणतात. आणि या नाद ब्रह्मानं बाहेरचं जे वातावरण आहे, अपवित्र जे वातावरण आहे, ते वातावरण पवित्र होत असतं. विठ्ठल आणि बाहेरच्या जगातलं जे वातावरण आहे ते वातावरण आता पवित्र राहिलेलं. विचार इतके गलिच्छ झालेत लोकांचे की फक्त त्यांच्या विचारांच्या लहरीनं वातावरण अपवित्र होत असतं. आणि मग गरज आहे जिथे जिथे सप्ताह होतो, जिथे जिथे भगवत नामस्मरण होतं, जिथे जिथे हरिकथा होते, या हरिकथेनं सगळं असणारं जे वातावरण आहे ते पवित्र आणि मंगलमय होत असतं. जो श्रवण करतोय त्याचं अंतकरण शुद्ध होत असतं. कारण भगवंताची कथा पवित्र गंगेसारखी असते, भगवंताचं कीर्तन हे पवित्र गंगेसारखं असतं. गंगे स्नान केल्यानंतर देह पावन होतो
आणि भगवंताच्या नामसंकीर्तनात स्नान केल्यानंतर अंतकरण पवित्र होतं. विठ्ठल आणि म्हणून तुकोबराय सांगतात, अरे आलेला अनुभव एवढा गाढा आहे आम्हाला. याच्या अगोदर बाहेरच्या असणाऱ्या अपवित्र वातावरणामध्ये आम्ही होतो आणि कदाचित ह्या वातावरणाचा परिणाम प्रत्येक व्यक्तीवर होत असतो, प्रत्येक मनावर होत असतो. पण जेव्हा भगवंताच्या भक्तीला लागलो, हे सगळं जे होतं अंतर्बाह्य असणारी जी मलिनता आहे, ही सगळी मलिनता निघून गेली. कशा प्रकारे? तर तुकोबराय उत्तर देतात अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. पिकलिया सेंद कडूपण गेले, 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 तैसे आमा केले पांडुरंगे, तैसे आमा केले पांडुरंगे, काम क्रोध लोभ निमाली ठाईची, काम क्रोध लोभ निमाली ठाईची, तैसे आम्हा केले पांडुरंगे, तैसे आम्हा केले पांडुरंगे, काम क्रोध लोभ निमाली ठाईची, काम क्रोध लोभ निमाली ठाईची. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये श्री संत जगद्गुरु तुकोबराय सांगतात, पिकलिया शेंदे कडूपण गेले. स्वर गेला आपला, स्वराचा आवाज राहू द्या, कंटिन्यू. तैसे आम्हा केले पांडुरंगे. महाराज सांगतात, ज्या पद्धतीनं शेंद पाहिले का, शेंद वातावरण पवित्र ठेवायचंय आपल्याला, म्हणजे ते पाहिजे जाऊ दे थोडंफार, त्याच्याशिवाय नाही जमत. शेंद कडू पण गेले. आतापर्यंत ज्याच्या बाबतीत ऐकलोय ते सगळ्यांचं असणारं परिचित फळ शेंद. माहितीये का शेंद? हा, काय म्हणतात? शेंदोळी. आपल्या भाषेत, तुकोबरायांची भाषा शुद्ध मराठी भाषा आहे म्हणून शेंद आहे, आपली मिक्स मराठी भाषा आहे म्हणून शेंदोळी. आता महाराजांच्या मते तुकोबरायांनी त्या काळी पाहिलेली शेंदोळी, तिचं वर्णन नाही हे. आताच कसं चाललंय कलियुगामध्ये, तुकोबरायांना कदाचित याचे माहितगिरी नसेल, पण त्या काळचे असणाऱ्या शेंदाचं वर्णन आहे. महाराज सांगतात, एकदा कीर्तन झालं लोहगावला आणि परत निघालो देहूच्या दिशेनं. जाता जाता वाटेमध्ये विश्रांती म्हणून, सहज विसावा म्हणून एका झाडाच्या खाली बसले जगद्गुरु तुकोबराय. हातामध्ये विनाय आणि भगवत नामचिंतन चाललंय. आणि नामचिंतनामध्ये अचानक लक्ष एका वेलीकडे गेलं आणि ते वेल शेंदोळीची होती. त्या वेलीला लागलेलं फळ पाहिलं तुकोबरायांनी. जवळ गेले, वास कडू आला. तुकोबराय म्हणतात, एवढी सुंदर वेल आहे आणि कडू फळ. आता तुकोबरायांना काय माहिती, बाहेरून जरी सुंदर दिसतंय तरी आतून किती कडू असतं ते. काय शेंद बाहेरून जरी सुंदर दिसतं पण आत कसं आहे, कडू आहे. स्पर्श केला ना, टणक लागलं आणि हाताला सुद्धा कडू वास आला. इतकं कडू, काही काही इथला कडू राहतं, जोडे राहणारले कडू कर टाकतात. म्हणजे तुकोबरायांनी स्पर्श केला तरी हाताला कडू वास येतो. अजून कुतूहल म्हणून निरीक्षण करत तुकोबराय पुढे निघाले, तर त्याच वेलीला जसं हे फळ लागलंय त्याच पद्धतीनं दुसरं फळ लागलं होतं, पण त्याचा रंग मात्र केशरी होता आणि त्याचा लांबूनच वास येत होता, गोड असा. तुकोबरायांनी स्पर्श केला, मऊ लागला हाताला आणि स्पर्श केल्याबरोबर गळून पडलं खाली. तेही शेंदडच होतं. हेही
दोन्ही शेंदळच होते, पण एक मात्र टणक आहे, कडू आहे, दिसायला हिरवगार सुंदर दिसतंय, पण कसं आहे, टणक आणि कडू आहे, ओढून पाहिलं तरी तुटलं नाही. दुसरं मात्र सुंदर गोड वास येतोय, दिसायला नारंगी, म्हणजे त्या वेगळ्या कलरमध्ये, काही लालसर असतात, काही नारंगी असतात, स्पर्श केल्याबरोबर गळून गेलं. तुकोबरायांच्या लक्षात आलं वेल एकच आहे, फळही एका आकाराचं दिसतंय, पण तुकोबरायांनी अंदाज केला हे हिरवगार दिसणारं कडू वास येत असणारा फळ म्हणजे माणसाचं तारुण्य असावं. काय वाटतं तुम्हाला? तुकोबरायांचे विचार आहेत ते. दिसायला हिरवगार दिसतंय, टणक आहे, पण वास मात्र लांबूनच कडू येतोय, ओढून पाहिलं तरी तुटलं नाही. महाराज सांगतात हे माणसाचं तारुण्य असावं कदाचित, आणि ते जे गोड असणारं फळ जे गळून पडलंय हे मात्र माणसाचं म्हातारपण असावं. तरुणपणात माणसं कशी असतात? रक्त असं सही 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 करत, त्या जडे करायला पाहिजे तडे नाही करत, दुसराच ठिकाणी करत, पोमलं तिणतात, हाय गली ती गली, तो चौक हाव चौक. जिथं सळसळ करायला पाहिजे तिथं करत नाही, जिथं धर्माचं कार्य तिथं उसळू द्या ना. तुमचं रक्त किती उसळतंय ते धर्माच्या कार्यामध्ये ठा होऊन मग नाचत असतात. हे कुठल्या प्रकारचं तारुण्य असेल? जिथं धर्माचं कार्य तिथं धर्माच्याच गोष्टी केल्या पाहिजे याविषयी तुमचं मत ठाम असू द्या. जिथं धर्माचं कार्य असेल तिथं तन मन धनानं सहकार्य व्हावं याविषयी तुमचं मत ठाम असू द्या. तरुण मुलांचं जेव्हा हे सगळी धर्माच्या कार्यामध्ये सहभाग घेतील ना, तेव्हाच पुन्हा एकदा धर्माची स्थापना होईल. आपला धर्म विस्कळीत झालाय सध्या, आणि त्या सगळे जोपर्यंत एकजूट होत नाही तोपर्यंत ताकद नाही वाढणार. या देशातला तरुण म्हणजे धर्माची ताकद आहे, आणि नेमका हा पाया कमकुवत होत चाललाय आपला. हा पाया चाललाय विमलच्या पुड्यांच्या मागं. यांचं रक्त कुठं सळसळतंय? विमलच्या पुड्या खाऊन. यांचं रक्त सळसळतंय बाटल्या बघून. यांचं रक्त सळसळ डीजेच्या पुढं. कोणा बी लगन म्हणा चालला जातो. तरुणाला कळावं आपण काय करतोय, कारण त्याची बुद्धी शाबूत आहे ना. आणि ही बुद्धी माऊली महाराष्ट्र ज्ञानोबराय सांगतात, बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, एका केशिराजे सकळ सिद्धी. बुद्धीला वैभव कधी प्राप्त होतंय? भगवंताशिवाय अन्य कुणाचाही विचार जी बुद्धी करत नाही ती बुद्धी मात्र शाबूत आहे, ती बुद्धी वैभवशाली आहे. आणि म्हणून प्रत्येकानं हा विचार करावा, माणसं म्हणून जन्माला आलोत ना, परमार्थ करण्याची हीच वय आहे आपली. कोणती वय असते परमार्थ करण्याची? सगळ्या डिपार्टमेंट मधून रिटायर झाल्यानंतर परमार्थ करण्याची वय आहे. तरणा भाग्यवंत